डहाणू येथील स्थानिक आदिवासी कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर परप्रांतीय व्यक्तींनी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। हा प्रकार चारोटी परिसरातील असल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार चारोटी येथील कडू कुटुंबाची गट क्रमांक 200, 201 आणि 203 मधील काही गुंठे जमीन कवडीमोल दराने खरेदी करण्यात आले। संबंधित व्यवहार 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आल्याचा आरोप आहे। त्यावेळी कुटुंब प्रमुख अशिक्षित असल्यामुळे व्यवहारातील कागदपत्रांची योग्य माहिती त्यांना देण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे। या जमिनीवर मूळ करारानुसार घर बांधण्याचे नमूद असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी हायवे लगत दुकाने गाळे उभारण्यात आले असून ठरलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जमीन काबीज केल्याचा आरोप करण्यात आलाय। कडू कुटुंबातील वडील सध्या हयात नसल्यामुळे नेमका व्यवहार कसा झाला याबाबत मुलांना स्पष्ट माहिती नाही। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। या संदर्भात पत्रकार संघ तसेच प्रहार संघटनेकडे लेखी तक्रार करण्यात आली असून प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पैसे जमीन यांनी पैसे दिले ना, किती मी ना पैसे घेतले। हां, ते कोणा घेतले? ते भैया लोकांनी सांगितलं, हे लोक किती पैसे दिले तुम्हाला माहिती नाही। बसून घेतली जागा। आता त्यावर त्यांनी काय बांधलेलं आहे? तुम्हाला पैसा मोबदला नाही दिला? नाही। तुमची काय अपेक्षा आहे? आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे आम्हाला। करमोडा माझे आजोबा इथे आहेत। ते आजोबाने त्यावेळेस नवीन असल्यामुळे ते लोकांनी म्हणजे लोक होते ते प्रप्रांतीय लोकांनी थोडेफार आजोबाने सांगितले की जागा मला ते एक राहण्यासाठी जागा मागितली होती, परंतु त्यांनी कायमस्वरूपी इथले आजोबाला फसवणूक करून ना ते आता त्यांनी पूर्ण बांधकाम करून गाळे बांधलेले आहेत, तुम्हाला समोर दिसत आहेत। तर त्यांनी आता आमची मुलं बाळं आमच्या स्थितीत झालं। तर आता आम्हाला आमची जागा पाहिजे आम्हाला, तर आम्ही पण जायच्या म्हणजे आमची जागा दुसऱ्याने घेतलीच आहे। पण त्यांना एवढीच आमची मागणी आहे की सर आम्हाला आमची जागा मिळावी। आमच्या कुटुंब वाढीव झालेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलांना काम करण्यासाठी आमच्या रोड जागा आहे, तर ही जागा खाली करून द्यावी एवढीच अपेक्षा आहे। तर कृपया करून आम्हाला म्हणजे कोणत्याही वाद न करता चांगल्या स्वरूपाने आम्हाला आमची जागा मिळावी एवढीच अपेक्षा आहे। हात जोडून विनंती आहे। माझे नाव नितेश पाचलकर, प्रहार जनशक्ती संघटना तालुका सचिव। आज मी त्या तक्रारीवरून आधी मिळालेला आहे। आज मी बघितलं त्यांचे 7-12 वगैरे, त्यांचं 7-12 201, 202 आणि 203 असं 7-12 आहे। त्यांच्या आजोबांनी जेव्हा ते अशिक्षित आहेत आणि त्यांना या येथील बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवलेलं आहे। त्यांना एकदम कमी रक्कम देऊन अशिक्षित असल्याचा फायदा घेतलेला आहे। तर त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ती जागा परत मिळावी अशी त्यांची मागणी आहे, आणि जर भेटली नाही तर त्यासाठी आम्ही आंदोलन देखील करायला तयार आहे। जे बाहेरील लोकांनी जागा घेतलेली आहे त्यांना कमी जागा दिली, 1 गुंठ 2 गुंठ अशी दिलेली, परंतु त्यांनी त्यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त जागा घेतलेली आहे आणि अतिरिक्त जागेवरती कब्जा केलेला आहे आणि ते कब्जा सोडायला तयार नाही। आणि जर ते जे स्थानिक मालक आहेत ते त्या माणसांना सांगायला जातात तर ते त्यांना दमदाटी करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पोलीस स्टेशनची धमकी देतात। मग ह्या लोकांनी करायचं काय? माझे नाव आहे अशोक धर्मा कडू आणि चारोटच्या राहणार म्हणून, आणि गट नंबर 203 पैकी 2 आहे। आणि हे भैया लोकांनी आमची जागा आजोबापासून काहीतरी काही म्हणजे आजोबापासून जागा घेऊन ना त्याने राहतात तिकडे, जागा आम्हाला खाली करून पाहिजे सर। नितीश सर, माझं नाव संतोष करमोडा। या म्हणजे पूर्वीपासून ही आमची आदिवासी समाजाची पूर्णपुरी जागा। तर या जागेमध्ये गट नंबर 201, 202, 203 अशा प्रकारे परप्रांतीय इथे येऊन आमच्या कब्जा करून स्वतःचे दुकानं आणि त्यात
गाले बिले बनवून आम्हाला त्यांना आम्ही सांगायला गेलो की हे गाले कोणाला सांगून बनवले. तर त्यांना विचारपूस करायला गेलो तर ते आम्हाला दमदाटी देतात, शिवीगाळ करतात. तर आमची ही म्हणजे आदिवासी जमीन आहे, ही जमीन आम्हाला मिळावी अशीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी माधव कल्ला, पोलीस न्यूज रिपोर्टर. आज आपण इथे बघू शकता ह्या ठिकाणी बरेचसे जे चारोटी गावातचे रहिवासी आहेत, कायमचे रहिवासी आहेत. तो यांचं असं म्हणणं आहे की यांच्या आजोबाने यांची जागा कशा पद्धतीने विकली असेल किंवा त्यांना फसवून घेतलं असेल. तर ह्या ठिकाणी त्यांचे जे वारस आता आहेत त्यांना काहीच माहीत नाही. ती आजी आहे, आजीला सुद्धा माहीत नाही की आमच्या नवऱ्याने किंवा ह्याने जी जागा दिली ही भाड्याने दिली का कायमस्वरूपी दिली तिलासुद्धा माहिती आहे. आणि कवडी मॉलमध्ये ह्यांना ह्या ठिकाणी त्यांच्या खाली 100 रुपये स्टॅम्प पेपर ह्याच्यावर दिलेलं आहे की 20,000 किंवा 30,000 अशी रक्कम दिलेली आहे. त्या फार मोठी रक्कम दिलेली आहे. आणि त्या रकमेतून आणि ह्या ठिकाणी एक धंदा करण्यासाठी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी त्याने एक व्यापारी गाडी बांधलेत आणि व्यापारी गाडी बांधून या ठिकाणी ते लोक घर बांधण्याच्या आमिषाने या ठिकाणी व्यापार करत आहेत. तर आज ह्यांचा ह्या ठिकाणी परिवार वाढला आहे. परिवार वाढल्यानंतर त्यांना जागेची आवश्यकता आहे. परंतु आज ह्या लोकांना आमच्याकडे निर्भीड पत्रकार संघटनेकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आलो आणि त्यांना सविस्तर विचारलं कशा पद्धतीने जागा गेल्यानंतर त्या जागा कशी काबज केली हे त्यांनी सविस्तर सांगितलं. द पोलीस न्यूज, माधव तल्ला, डहाणू.